रोशन वहिनी, तुम्ही जाऊ नका ना घरी. हातीभाऊनी सांगितलं की सोडीला आरामाची गरज आहे. तुम्ही गेलात तर त्याच्या आरामात खंड पडेल ना. आराम पूर्ण होणार नाही. हा आहे ना हातीभाऊ? बरोबर बोलतोयस रोशन वहिनी. तुम्ही ना एक काम करा, म्हणजे तुम्ही ना आज रात्री ना इथे माधवी वहिनींच्या घरी झोपा ना. तसंही तुम्ही उद्या सकाळी येणार होता, तर उद्या सकाळीच तुम्ही घरी जा ना. तोपर्यंत सोडी पण येईल. तो येईल म्हणजे? दुखण्यामधून बाहेर येईल असं म्हणत होतो मी. नाही नाही नाही, मी त्याला आरामच करू देणार आहे. पण जोपर्यंत मी रोशनला बघत नाही ना, माझ्या मनाला चैन नाही पडणार. मी फक्त त्याला बघून येते. हा प्लीज. रोशन वहिनी, एक मिनिट तुम्ही टेन्शन घेऊ नका. सोडीला असं काही जास्त नाही झाले, साधी पोट दुखी आहे एवढंच. ते हातीभाऊंनी इंजेक्शन दिलंय टुचुक करून, आणि तर आता तो आरामात झोपला असेल ना. त्याला काही टेन्शन नाहीये. तुम्ही इतके लांबून प्रवास करून आलात तर बसा ना जरा जागा. बसा ना इकडे. थोडी खीर एका बाउल मध्ये थोडीशी खीर द्या ना यांना. इथे बसून खा ना तुम्ही. खा. जेठाभाऊ, रोशन आजारी आणि मी खीर खा. अरे तुम्हीच तर म्हणत होता ना की सोडीला खीर खूप आवडते, तर तो नाही खाऊ शकला तर तुम्ही खा ना त्याच्याऐवजी. हा हो. नाही, मला खीर नाही खायची. मला जाऊन आधी रोशनला बघायचंय. अरे काय बघायचं आहे रोशन वहिनी? लग्नाच्या इतक्या वर्षानंतर तुम्ही सोडीला बघतच आलात ना, आहे ना. तर आता काही तास नाही बघितलं तर चालणार नाही का? ए जेठ्या, अरे रोशन बेटीला घरी जायचं तर जाऊ दे ना. तिला काळजी तर वाटणारच. अष्टवळी. नाही नाही, हो हो बरोबर आहे. म्हणजे मी तर सोडीचा विचार करून बोलत होतो ना बापूजी. त्याचं काय की त्याला एकदम अशी सलग विदाउट डिस्टर्ब वाली झोप मिळाली तर त्याला बरं वाटेल ना. रोशन बाबीला सकाळी सोडी एकदम फ्रेश ताजा तवाना मिळेल ना, यासाठीच सांगत होतो मी. हो ना हातीभाऊ? हो हो, एकदम बरोबर बोलतोयस. जेठाभाऊ, मी त्याला डिस्टर्ब नाही करणार, पण एकदा मला त्याला बघायचंय. मी बस लगेच परत येते. हो हो. एक मिनिट माझं जरा ऐका. हे बघा, तुम्ही लोक तिकडे जाऊन बेल वाजवणार, टिंग टॉंग टॉंग टिंग टॉंग, तर त्याच्या आवाजाने सोडीला जाग येईल ना, डिस्टर्ब होईल आणि त्याचा आराम नीट होणार नाही ना. हातीभाऊ, तुम्ही काहीतरी बोला ना. आता काहीच बोलत नाही. एकदम बरोबर आहे. सोडीला आरामाची गरज आहे ना. कोमल, आपण निघूया. हा, मला खूप झोप येते. नाही 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 हातीभाऊ, नाही. आता तुम्ही जाऊ नाही शकत. जाणार तर सगळे एकत्रच जाणार. जाडालाल, मी काय बोलतो, आपण बेल नाही वाजवू शकत, रिंग तर वाजवू शकतो ना. यार भाऊ, बेल वाजवली, रिंग वाजवली, आवाज तर येणारच ना. एकच झाली ना गोष्ट. पण जाडालाल, बेल म्हणजे रिंग कशी होऊ शकत आहे? बेल दाराची असते आणि रिंग फोनची असते. मला हे सांगायचंय, आपण बेल नाही वाजवू शकत, पण पोपटलालला फोन करून त्याला दार उघडायला सांगू शकतो ना. आपलं आता सर पोपट भाऊंशी बोलणं झालं. हो, मी फोन करतो पोपटलालला. अय्यर भाऊला तर ना शांत बसताच येत नाही. अरे देवा, आता काय करू? अरे आता का हा भिडे फोन करतोय? फोन उचलतच नाही मी. त्याला वाटेल की मी झोपलोय म्हणून. काय झालं? फोनच उचलत नाही तो. असं झालं असेल, पोपटलाल फोन सायलेंट करून झोपला असेल. हो, ते पण पॉसिबल आहे. अरे पण पोपट भाऊ तर माझ्या घरीच आहे ना. मी जस्ट एकदा जाऊन रोशनला बघून येते. हो हा, नीट जा, सावकाश. त्यांना म्हणावं पॅनिक होऊ नका, फक्त पोटात गेली. काय
अडकलो, फार वाईट प्रकारे अडकलो मी. हो जेठालाल, काय झालंय? तुझा चेहरा असा पिचकलेला आंब्यासारखा का झालाय? एनी टेन्शन? हो, कसलं टेन्शन? ते सोडीच बापूजी, तो बिचारा आरामात झोपला असणार. आता या लेडीज त्याला झोपायला देणार नाही, त्याला आराम नाही मिळणार ना. बरोबर. काय ठीक आहे ना जेठालाल, त्याला फक्त पोटात दुखत आहे ना, त्याच्यावर किती बोलतोयस? अरे देवा, आता रोशन वहिनी बेल वाजवणार आणि पडदा फास्ट होणार. तसं सोडी भाऊंना पोटात खूप दुखत होतं रोशन वहिनी. मी तर सुकं अद्रक पण दिलं होतं त्यांना, पण फरकच नाही पडला. अरे काय झालं माझ्या रोशनला? रोशन वहिनी काम डाऊन. हो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. अरे रे, घरची किल्ली तर नाहीच आहे. अरे सोडी भाऊ उठतील ना, बेल वाजवायला नाही सांगितलंय. आता उठला तर उठला. मला रोशनची खूप काळजी वाटते. रोशन, रोशन, पोपट भाऊ, पोपट भाऊजी, पोपट भाऊ, सोडी भाऊ. बहुतेक ते गाढ झोपेत आहेत. माझ्याकडे तुमची चावी आहे ना, एक्स्ट्रा चावी, मी घेऊन येते. ओके, लवकर या, लवकर. हे जेठ्या, अरे इकडून तिकडे चक्र काय मारतोय? बस ना. अहो काय अहो, ते दरवाजा उघडत नाहीयेत. धून उघडणार. काय काय? नाही, ते मेहता साहेबांच्या बोलण्याचा अर्थ आहे की ते सोडीला ते भारीवालं इंजेक्शन दिलंय ना हाती भाऊंनी, तर ते ऍक्शन त्याची झाली ना, त्यामुळे एकदम गाढ झोपेत असेल तो. हा, म्हणून ती ऐकायला आली नसेल डोर बेल. हो हो. अरे इंजेक्शन तर सोडीला दिलंय ना, पोपट तर दरवाजा उघडू शकतो ना. तुम्हीच तर म्हणत होता ना बापूजी की पोपटलाल प्रेस वरून सरळ इकडेच आला होता. तर तो पण दिवसभराचा थकलेला असेल, तर तो अगदी गाढ झोपेत असेल तो सुद्धा, म्हणून दोघांना ऐकू गेली नसेल डोर बेल. मी तर म्हणतो दोघांना उठवायची काही गरजच नाहीये. कोणी झोपलाय शांतीने तर झोपू दे ना भाऊ. एकदम बरोबर आहे. काय जेठालाल काही पण बोलतो? अरे रोशन वहिनी आपल्या घरी जाणारच ना. हो, म्हणूनच मी त्यांच्या घरची किल्ली घ्यायला आले. हो हो बरोबर, आमच्याकडे एक्स्ट्रा किल्ले असतात ना. मग मी पण जाऊन बघतो ना नक्की काय झालं ते. मी पण येतो. हा या तुम्ही पण येतो. हा चल. तुम्ही कुठे जाताय? या तुझ्या कारस्थानाची अंतिम यात्रा निघणार आहे ना जेठालाल, त्याला खांदा द्यायला जातोय. नाही नाही, तुम्ही कुठे जाऊ नका मेहता साहेब, तुम्ही काहीतरी करा प्लीज. हो मेहता साहेब, काहीतरी करा ना. अरे मी काही नाही करू शकत. मी काय करू शकतो? मी काय अल्लादीनचा दिवा आहे का जेठालाल, की घासला आणि जिन बाहेर आला तशा आयडियाज बाहेर येतील? काही होऊ शकत नाही आता. आणि तुझे काही सोडीच्या पोटदुखीचं विमान उडवलंय ना जेठालाल, त्याचे पंख तुटून गेलेत, इंजिन फेल झालेलं आहे आणि आता हे नक्की क्रॅश होणार. जेठा भाऊ, तुझ्यामुळे तर आता मी पण फसलोय रे. अरे हाती भाऊ, सोडी पार्टी शार्टी करायला जाणार, त्यात माझा काही पर्सनल फायदा थोडा होता काय? मी तर आपली फक्त माझी मित्रता पाळली. हो, मग मित्रता पाळायला कोणी एवढा थर्ड क्लास आयडिया देतं का जेठालाल? माझी आयडिया थर्ड क्लास नाहीये मेहता साहेब, माझी आयडिया फर्स्ट क्लासच आहे. आणि माझ्या याच आयडियामुळे आता सोडी आणि पोपटलाल तिथे पार्टी टी करत असणार. ते तर रोशन वहिनी उद्या सकाळी यायच्या ऐवजी आता आली, त्याच्यामुळे सगळी गडबड झाली. आणि मला तर पूर्ण खात्री आहे की रोशन वहिनी स्वतःहून आलेला नाहीये. माझी आयडिया फेल करायला त्यांना कोणीतरी खास उदवाडावरून इकडे बोलावलंय. एक मिनिट, कुणी बोलवलं त्यांना? कुणी बोलवलं? तुम्ही समजदार आहात, समजून जा कोण आहे माझा शुभचिंतक. जेठालाल, माझ्यावर शंका घ्यायचं सोड, बाकी सगळे आपल्यावर शंका घेतील. हे तिघे इथे काय करतायत? आले का नाहीत? तुम्ही सगळे जा, मी माझ्या घरीच जातो. नाही, मी पण चाललो माझ्या घरी. मी पण चाललो. नाही, तुम्ही नाही जाऊ शकत मेहता नाही, साहेब. मी जाणार. मी का नाही जाऊ शकत माझ्या घरी? मी समजूतदार आहे, मला समजायला पाहिजे की रोशन वहिनींना कोणी बोलावलं, शुभचिंतक कोण आहे. मी का थांबू? मी जाणार. अरे यार, तुम्ही पण ना छोट्या छोट्या गोष्टींचा वाईट वाटून घेताय. तुम्ही माझ्या आयडियाला किती वेळा थर्ड क्लास बोललात, किती वेळा बोललात तुम्ही, पण मी वाईट वाटून घेतला का नाही? अरे पण थर्ड क्लास आयडिया आहे तर थर्ड क्लास आयडिया आहे, ऐकायला लागेल.
काय झालं काय? आठवत नाहीये की सोडीच्या घराची किल्ली कुठे ठेवली आहे ते. माधवी चुकून मेहता साहेबांच्या घराची किल्ली घेऊन गेली. आठवलं, ड्रॉवर मध्येच असायला पाहिजे. हा, हे काय? चला आपण पण जाऊया तिकडे. नाही नाही, मी तर तिथे अजिबात नाही जाऊ शकत. आता तर सोडीच्या घराची चावी पण मिळाली. आतमध्ये जातात त्यांना समजणार की आतमध्ये सोडी नाहीये. मी एक काम करतो, मी काही दिवसांसाठी गायब होऊन जातो. अरे कसला गायब होतोय जेठालाल? चल सत्याचा सामना कर. नाही नाही मेहता साहेब, नाही, मला नाही करायचं. अरे चल ना, मी आहे ना. चल चल. नाही नाही मेहता साहेब, नको. नाही, चल, नाही यायलाच लागेल. चल. नको, चल, मला आता. नको. भाऊ, चला ना मेहता आहेत ना. तुम्ही पण चला. चला. नको नको मला नको, मला नको. माझी गरज काय? नको नको जेठा भाऊ. अरे सामना तर करायला लागेल ना. अरे कुठपर्यंत पळणार आहे सत्यापासून? मी जरा रोशनला बघून येते. हा हो हो हो. रोशन